शुभ संध्याकाळ सर्वांना. लाईव्हमध्ये स्वारी बरं का, ब्लॉगमध्ये स्वागत आहे सर्वांचं. शुभ संध्याकाळ. रानात आहे बघा, मी शेळ्या राखाय चालू आहे. त्या शेळ्या सोडले त्या का इकडं म्हैस पण खाती या काय बोरी झाड खाल्ले शेरडाने. काय करायचं, घरी गवतच नाही तर काय करता म्हणून आणले हिंडवायला. रोज हिंडवायला लागते तास 2 तास. इकडं शेळ्या पण सोडले त्या बघा. हो, अशा शेळ्या सोडले त्या शेरडाने. गवत खात खात बोरी झाडं खाल्ली. काय करायचं, घरी वैरणच नाही तर काय करायचं. वही पण झाड खाल्ले या. शेळ्यांचं झालंय आता घरला जायचा टाइम, त्यामुळे लागले त्यात असं करायला. पाऊस पडत नाही काय नाही, ही काय करायचं वगैरे. रानाशी पेरली ती उगवायला लागले आता कुठं तर. पण उगवून येईल कसं तर, पण पाणी पुरते का नाही काय गॅरंटी नाही. पाऊस आला तरच येतील धान, काय येणार आहे. शेळ्यांनाही हिंडाय उठले चांगलं, म्हणजे बारक्याच्या तोंडाला येते कसं तर भागतंय त्यांचं. पण मोठ्या जनावरच लय अवघड आहे. तरी पण आपले दात खरडते म्हणून आणले ती, काय करायचं. हो, ही आपली आहे बोरीची बाग. हिची बी लागली तेव्हा पानं करपायला. पाणी नसल्यामुळे कशी झाली ह्याचं बघा. हो काय सेटिंग चालू आहे. पाणी नसल्यामुळे लागले गाळायला. कसली पावसाळ्या जीवावर हिरीत कसलंच पाणी नाही. सेटिंग चालू झालं ह्याचं. पाणी असतं म्हणजे काय करायचं. पावसानं लय अवघड केले. ती थोडी आहे ती तेवढी 100 झाड आहे ती आपली लावलेली. आपल्याला काय जास्त काय रान नाही लय. हो काही म्हैस आणली हिंडवायला. हे असलं गवत आहे नव का, असलं आपलं खड्डात खरडत बसते ती, काय करायचं. घरी वैर नाही, ऊस आहे घेतो एकात. ऊसानं काय पोट भरतंय. पाऊस नाही म्हणजे लय अवघड होते. माणसाच काय नाही पण जनावरच लय अवघड. गाली रानात असं जनावर हिंडवायला चालू आहे ते म्हणलं. जनावर हिंडत हिंडत एक काढा होता छोटासा ब्लॉग. काढलाच नाही व्हिडिओ आता बरेच दिवस झाला. तर कशी आहे आमची बोरीची बाग, आमचा परिसर कसा आहे कमेंट करून सांगा. तुमच्या तिकडे पाऊस पाणी आहे का भरपूर, असाच आहे कमी सांगा. आमच्याकडे तर पाऊस भरपूर कमीच आहे, काय जास्त पाऊस नाही आहे. घरला जायची ओढ झाली आहे. येलेली आहे म्हैस, दूध देते 2-3 लिटर. पण तिला पोटाला पोट भरून वैरण नाही, काय करायचं. म्हणून आपल्या शेळ्यासंग हिंडवती अशी उगाच. बघा नुसतं दात खरडून असलं बारीक गावात खाऊन फुगली आहे तरी. एवढी एकच म्हैस आहे, एक रेडी आहे आणि 2-4 शेरड आहे. वैरण नाही आपल्याला, क्षेत्र आहे कमी म्हणून लय जनावराच्या नादी लागलो नका. का एका म्हशीचं वनवास आहे. लय जनावरं करून तर काय करायचं. आधी जनावर केले म्हणल्या पहिली वैरण लागते. मग एवढीच बघा 2-4 शेरड आणि एवढी एक म्हैस आणि घरी एक रेडी आहे. नसलं तर आपलं असं कुठं तर हिंडवून करून पुरी खा. हो, तरी बाय सर्वांना. कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंट करून सांगा नक्की. भेटू पुढील ब्लॉगमध्ये.